सोलापूर अक्कलकोट मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सावध राहावं, कारण या रस्त्यावर भावनिक साथ घालून प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जागृत प्रवासी सारिका देवरुखकर यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय। सारिका यांनी सांगितलंय की त्या कारणे सोलापूर अक्कलकोट मार्गावर प्रवास करत होत्या। रस्त्याच्या कडेला झेंडे घेऊन चालणाऱ्या काही लोकांनी त्यांच्या गाडीला हात केला आणि गाडी थांबवली। कार थांबवल्यानंतर पायी चालणाऱ्या या लोकांना पाणी मागितलं। सारिका यांनी गाडीत असलेल्या जारमधून बाटलीत पाणी भरून दिलं। त्यानंतर त्यांनी खाण्यासाठी काही पैसे मागितले। सारिकानं 200 रुपये दिले, पण त्यांनी आम्ही 10-12 जण आहोत असं सांगत आणखी पैसे मागितले। मात्र सारिका यांनाही एवढेच पैसे आहेत असं सांगत आणखी पैसे देण्यास नकार दिला। सारिका पुढे गेल्यानंतर 2 ते 3 किलोमीटरवर पुन्हा अशाच प्रकारे काही लोकांकडे पाणी मागताना दिसले। संशय आल्यानं सारिका मागे फिरल्या आणि ज्यांना पैसे दिले होते त्यांना पुन्हा गाठलं। त्यावेळी त्यांना धक्का बसला, कारण ते पुन्हा इतरांकडे मदत मागत होते। आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानं त्यांना जाब विचारला। त्यावेळी त्या लोकांनी तोंड झाकलं तर काही जण पळून गेले। सारिका यांना याबाबत म्हटलंय की लोक देवदर्शनाला निघाले असलेल्याच्या भावनेतून मदत करतात, पण हे लोकांच्या भावनांचा गैरवापर करून फसवणूक करत आहेत। अशा प्रकारामुळे खऱ्या गरजूंना मदत मिळणार नाही। पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करावी असं सारिका देवरुखकर यांनी म्हटलंय।